नमस्कार मित्र हो. आज आपण भारतातील पर्यावरण चळवळ या भागाचा अभ्यास करणार आहोत. या अगोदर आपण वेगवेगळ्या ज्या चळवळी आहे या चळवळींचा विचार केला, या चळवळींचा आपण अभ्यास केला. मागच्या तासिकेमध्ये आपण शेतकऱ्यांची जी चळवळ आहे त्या चळवळीच्या बाबतीमध्ये माहिती जाणून घेतली. सोबतच त्या अगोदरच्या तासिकेमध्ये कामगार चळवळीचा विचार केला. त्या अगोदरच्या तासिकेतही आपण जी स्त्री चळवळ आहे या स्त्री चळवळीच्या बाबतीमध्ये आपण अभ्यास केला. किंवा आता ही जी चळवळ आहे या चळवळीच्या बाबतीमध्ये भारतातील जो काही बदल आहे किंवा भारतातील जे परिवर्तन आहे याचा आपण विचार करत आहोत. स्त्री चळवळ असो, कामगार चळवळ असो, शेतकरी चळवळ असो, ह्या ज्या सर्व चळवळी आहे या सर्व चळवळी भारतातील बदल कशा पद्धतीने होत गेले याची माहिती मिळण्याकरिता आपल्या अभ्यासक्रमामध्ये ठेवण्यात आलेला आहे. हा एक उद्देश आहे. समाजामध्ये जो बदल घडून होतो, समाजामध्ये जे परिवर्तन घडून येत असतात, हे परिवर्तन एक घटकामुळे दुसऱ्या घटकावर त्याचा परिणाम होतो, दुसऱ्या घटकाचा तिसऱ्या घटकांवर परिणाम होतो आणि एकंदरीत जी समाजरचना असते ती बदलत असते. सोबतच आपल्याला भारतामध्ये असलेल्या वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत, जे सामाजिक प्रश्न आहे, हे सामाजिक प्रश्न आपल्याला समजावेत यासाठी या चळवळींचा अभ्यास आपल्याला करणे गरजेचं आहे. या चळवळीची माहिती आपल्याला असणे गरजेचं असते आणि म्हणून आपण या चळवळींच्या बाबतीमध्ये शिकत आहोत किंवा माहिती जाणून घेत आहोत. आजच्या व्हिडिओ तासिकेमध्ये आपण भारतातील पर्यावरण चळवळ या बाबतीमध्ये विचार करणार आहोत. गाडगीळ आणि गुहा हे पर्यावरण तज्ज्ञ व्यक्ती आहेत. यांनी पर्यावरण चळवळ याची व्याख्या करताना म्हटलेलं आहे की नैसर्गिक संसाधनाचा शाश्वत उपयोग, पर्यावरणाचा ऱ्हास हा थांबविणे किंवा पर्यावरणाचे जतन करणे या दिशेने जाणीवपूर्वक निर्देशित केलेली एक संघटित सामाजिक प्रक्रिया म्हणजे पर्यावरण चळवळ होय. आता गाडगीळ आणि गुहा या तज्ज्ञांनी जी पर्यावरणाची व्याख्या केलेली आहे किंवा पर्यावरण चळवळीची व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांनी सांगितलं आहे की पर्यावरण चळवळ म्हणजे अशी एक प्रक्रिया आहे, असं एक क्रिया आहे की ज्यामध्ये जी नैसर्गिक जी संसाधने मनुष्याला मिळालेली आहेत, निसर्गाने मनुष्याला अनेक प्रकारची जी काही साधनं दिलेली आहे, या साधनांचा दुरुपयोग टाळण्याकरिता किंवा त्या साधनांचा उपयोग केल्यामुळे मनुष्यावर किंवा समाजावर जे वाईट परिणाम होतात, विपरीत परिणाम होतात, मनुष्याच्या सामाजिक जीवनावर जे संकट निर्माण होत असतं आणि त्याचा परिणाम मग समाजातील प्रत्येकाला भोगावा लागतो. जसं झाडांची जर किंवा वृक्षांची तोड जर मोठ्या प्रमाणात झाली तर त्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. ऋतुचक्र जे असतं ते ऋतुचक्रामध्ये बदल होत असतो, परिवर्तन होत असते. म्हणजे पाऊस कमी पडतो, हिवाळा कमी पडतो किंवा हिवाळा पाहिजे त्या प्रमाणामध्ये जाणवत नाही, उन्हाळा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला असह्य करून टाकतो. सोबतच
जो ओझोन आहे त्या ओझोनची जी लेअर आहे किंवा जी पातळी आहे ती पातळी काय होते, कमी होते, किंवा ओझोनचा जो थर आहे हा थर कमी कमी होत जातो, पातळ होत जातो. हे जे विपरीत परिणाम आहे पर्यावरणाच्या हानीतून होत असतात किंवा पर्यावरणाचा जो दुरुपयोग केला जात असतो त्या दुरुपयोगामुळे होताना दिसून येतो. आणि म्हणून जे नैसर्गिक जी साधनं दिलेली आहेत, नैसर्गिक जी संसाधनं मनुष्याला निसर्गाने दिलेली आहे याचा दुरुपयोग होऊ नये या दृष्टिकोनातून एक प्रक्रिया समाजामध्ये चालविण्यात येत असते. याला आपल्याला पर्यावरण चळवळ असं म्हणता येतं. म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर आपल्याला पर्यावरणामध्ये होत असलेला जो ऱ्हास आहे हा थांबविण्याची प्रक्रिया या पर्यावरण चळवळीमध्ये असते. सोबतच पर्यावरणाचं जतन कसं करता येईल, लोकांना पर्यावरणाच्या बाबतीमध्ये जागृत कसं करता येईल, जी काही झालेली जी काही जंगलतोड असेल किंवा वृक्षतोड असेल ही थांबविणे आणि नवीन वृक्ष लागवड करणे, नवीन जंगलांची निर्मिती करणे, की यामुळे काय होईल की मनुष्याला त्याचं तोडलेल्या झाडांपासून जे पर्यावरणाचा जो ऱ्हास झालेला असतो तो थांबवता येतो. म्हणजे पर्यावरणाचं जतन करणे आणि या दिशेने जाणीवपूर्वक निर्देशित केलेली एक संघटित प्रक्रिया, याला आपल्याला काय म्हणता येतं, पर्यावरण चळवळ असं म्हणता येतं. म्हणजेच सोप्या भाषेमध्ये आपल्याला जर सांगायचं झालं तर जी नैसर्गिक साधने आहे त्या साधनांचा शाश्वत उपयोग करणे, अतिरेकी उपयोग थांबविणे आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबविणे आणि पर्यावरणाचं जतन करणे, म्हणजेच पर्यावरणाला काय करणे, राखून ठेवणे किंवा पर्यावरणाचा जो समतोल आहे तो समतोल बिघडू न देणे, अशा प्रकारची जाणीवपूर्वक एक संघटित सामाजिक प्रक्रिया म्हणजे पर्यावरण चळवळ. हरित चळवळ, संवर्धन चळवळ या संज्ञा वैकल्पिकरित्या पर्यावरण चळवळीशी संबंधित आहेत, या चळवळीशी संबंधित वापरल्या जातात. आता हरित क्रांती आहे महाराष्ट्रामध्ये, यशवंतराव चव्हाणांनी हरित क्रांती घडून आणली. हरित चळवळ जी आहे ती हरित चळवळ चालली. म्हणजे जो निसर्ग आहे तो निसर्ग औद्योगिकरणामुळे याचे परिणाम निसर्गावर होत गेले, जंगलतोड होत गेली, निसर्ग वृक्षतोड होत गेली आणि निसर्ग कोपू लागला. निसर्गाने सुद्धा आपले जे नियम आहेत ते नियम बदलविले. याचा विपरीत वाईट परिणाम मनुष्यावर झाला, सामाजिक घटकांवर झाला. आणि म्हणून पृथ्वीवर किंवा आपल्या समाजामध्ये म्हणजे भारतीय समाजामध्ये हरित क्रांती किंवा हरित चळवळ उभी केली तर त्यामुळे काय होईल की पुनश्च पूर्वीसारखं जे नैसर्गिक जी संपत्ती आहे ती संपत्ती आपल्याला राखून ठेवता येईल. यासाठी हरित चळवळी उभ्या झाल्या. त्यानंतर संवर्धन चळवळी उभ्या झाल्या आणि या संवर्धन चळवळीमध्ये काय झालं की वृक्षांचं संवर्धन, निसर्गाचं संवर्धन, जे काही नैसर्गिक जे काही साधन सामग्री असते त्याचं संवर्धन केलं जातं. आपण बघतो की औद्योगिकरण मोठ्या प्रमाणामध्ये झालं, त्यामुळे नागरीकरण मोठ्या प्रमाणामध्ये झालं आणि नागरीकरणाबरोबरच काय झालं, कन्स्ट्रक्शनचा जो प्रकार आहे, बांधकामाचा जो प्रकार आहे हा मोठ्या प्रमाणात वाढला. आज खेड्यापाड्यातही पक्की घरे आपल्याला दिसून येतात, मातीची घरं दिसत नाही. त्यासाठी लागणारी जी वाळू आहे ती वाळू आपण नदीतून आणतो, म्हणजे नदीतून वाळूंचा उपसा करतो आणि नदीतून वाळूचा उपसा केल्यामुळे काय होतं की पाण्याचा जो निचरा जमिनीमध्ये व्हायचा तो होत नाही.
जमिनीमध्ये जे पाणी आहे ते पाणी आलेलं सरळ वाहून जातं. इकडून जर समजा पाणी आलं तर सरळ ते नदीमध्ये रेतीमुळे काय होतं, ते पाण्याचा निचरा होतो, पाणी थांबतं, पाणी जमिनीमध्ये मुरतं आणि मग हळूहळू हळूहळू ते काय होतं की समुद्रापर्यंत एकाएकी पोहोचत नाही. याचा परिणाम म्हणून पाण्याची पातळी काय होते, स्थिर राहते. परंतु रेतीचा उपसा झाल्यामुळे काय झालं की रेतीमध्ये म्हणजे नदीत रेतीच नाही तर नदीत पाणीच थांबणार नाही. मग आपल्याला पाण्याची समस्या भोगाव्या लागतात. आणि म्हणून मग काय केलं, नदींचं संवर्धन करणे, जंगलांचं संवर्धन करणे, वृक्षांचं संवर्धन करणे, हा जो प्रकार आहे तो प्रकार समाजामध्ये समोर आला आणि त्यातूनच मग संवर्धन चळवळी उभ्या राहिल्या. आता ह्या ज्या संकल्पना, हरित चळवळ आहे किंवा संवर्धन चळवळ, ह्या ज्या संकल्पना पर्यावरण चळवळीच्या संबंधितच वापरल्या जात असतात. आता पर्यावरण हे एक व्यापक तत्वज्ञान आहे. तर पर्यावरणाचा जर विचार केला तर ते विस्तृत असं तत्वज्ञान आपल्याला म्हणता येईल की जे आपण जर समजा त्याचा ओहापोह जर केला किंवा जर समजून घेतलं तर अनेक तासिकांमध्ये आपल्याला ते विश्लेषण करता येईल. तात्विकरित्या आपल्याला ते समजून सांगता येईल. आणि म्हणून पर्यावरण एक व्यापक तत्वज्ञान आहे असं म्हटलं जातं. आणि हे तत्वज्ञान आपल्या सभोवतालच्या परिसराच्या संवर्धन आणि विकासाला केंद्रीभूत मानून पर्यावरण आणि संस्कृतीच्या सुधारणेसाठी कळकळीचे प्रयत्न करते. आता हे तत्वज्ञान फक्त सांगण्यापुरतं नसतं, तर कुठेतरी भारतीय समाजामध्ये वेगवेगळ्या ज्या समस्या किंवा जे सामाजिक प्रश्न आहेत ते निर्माण होऊ नये, निसर्गाचा प्रकोप होऊ नये, निसर्गाच्या प्रकोपामुळे प्रत्येक मनुष्याला भोगावं लागतं. प्रत्येक मनुष्य जो आहे तो मनुष्यावर त्याचा परिणाम पडतो. आणि म्हणून या तत्वज्ञानाचा जो फायदा आहे तो फायदा आपल्याला या पर्यावरणाच्या माध्यमातून घेऊन नैसर्गिक संवर्धनाचं कार्य करता येतं, जतन करण्याचं कार्य करता येतं. आणि यामुळे काय होतं की सामाजिक विकास होतो. जो सामाजिक विकास आहे, व्यक्तिगत विकास आहे, तो देशाचा विकास आहे, म्हणजे पर्यायाने समाजाचा जो विकास आहे तो विकास घडवून आणता येतो. म्हणजे सभोवतालचा जो संपूर्ण परिसर आहे त्या परिसराचं संवर्धन आणि विकासाला केंद्रीभूत मानून पर्यावरण आणि संस्कृतीच्या सुधारणेसाठी कळकळीचे प्रयत्न करते. म्हणजे कुठेतरी जे बुद्धिवादी जे लोक आहेत ते बुद्धिवादी लोक काय करत असतात की हे म्हणजे पर्यावरणाच्या संवर्धनाच्या बाबतीमध्ये किंवा पर्यावरण चळवळीच्या माध्यमातून लोकांपर्यंत याची जाणीव करून देतात, कळकळीचे प्रयत्न करतात. आणि यातून मग आपली संस्कृती जी आहे ही संस्कृती जतन करण्याचं कार्य या माध्यमातून केलं जातं. आपल्या संस्कृतीचं जतन करणे, कारण आपली संस्कृती काय म्हणते की जे काही सजीव असो निर्जीव असो, प्राणी असो वनस्पती असो, यांना जगवणे, प्राणी वनस्पतींना जगवणे आणि त्यातून मनुष्याचा विकास करून घेणे ही आपली संस्कृती आहे. जगा आणि जगू द्या, लिव्ह अँड लेट लिव्ह. आणि या माध्यमातून मग पर्यावरणाला जर समजा आपण जर समजा त्यागलं, पर्यावरणाची हानी जर केली तर मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. बघा, माल्थसचा लोकसंख्येचा सिद्धांत आहे. या माल्थसच्या लोकसंख्येच्या सिद्धांतामध्ये काय सांगितलेलं आहे की जर समजा निसर्गाची जर समजा नियम मनुष्याने जर तोडले तर मग निसर्ग स्वतः त्यामध्ये हस्तक्षेप करतो आणि हस्तक्षेप करून मग काय करतो
की स्वतः मग त्याचं नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आज आपण पाहतो की पाऊस नाही आहे किंवा हिवाळा पाहिजे त्या प्रमाणामध्ये जाणवत नाही आहे, उन्हाळा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणवतो. यामुळे काय होतं की रोगराई मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेली दिसून येते. आज जर समजा कोरोनासारखं मोठं जे काही संकट संपूर्ण जगावर निर्माण झालेलं आहे, हे संकट सुद्धा काय एक निसर्गाचा प्रकोप आहे. नैसर्गिक प्रकोपामुळे अशा पद्धतीचे जे संकट आहे ते संकट निर्माण होत असतात. आणि त्यातून मग काय केलं जातं की लोकसंख्येच्या सिद्धांत माल्थसने सांगितलं की जर समजा लोकसंख्येला आळा घातला नाही तर मग निसर्ग हस्तक्षेप करतो. मग पूर, भूकंप, महामारी, रोगराई यासारखे संकट निर्माण होत असतात. आणि मग हे संकटातून मग काय होतं की आपोआपच जी लोकसंख्या आहे ती नियंत्रित होत असते. म्हणजे निसर्ग पहिले मनुष्याला एक संधी देतो. माझं मत नाही आहे, हे माल्थसने सांगितलेला सिद्धांत आहे. हा सिद्धांत आपल्याला पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा लागू करता येतो. आणि हा सिद्धांत पर्यावरणामध्ये आपल्याला लागू करताना आपल्याला असं म्हणता येतं की जर समजा नैसर्गिक साधन संपत्तीचं जर समजा आपण शोषण केलं, नैसर्गिक साधन संपत्ती जर समजा आपण पाहिजे त्या प्रमाणामध्ये वापरली तर ही नैसर्गिक साधन संपत्ती कधी ना कधी संपणार आहे. आणि मग त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागणार. झाडं नाही, पाऊस नाही, शेती उत्पन्न नाही, शेती उत्पन्न नाही, मग खायला अन्न नाही तर उपासमारी, मग रोगराई नंतर मग आपण ही स्थिती काय होतं की जे पर्यावरण आहे त्या पर्यावरणाच्या असंतुलनातून घडून येते. आणि म्हणून प्रत्येकाची जबाबदारी अशी आहे, तुमची माझी संपूर्ण समाजाची जबाबदारी अशी आहे की पर्यावरणाची जो काही एक स्थिती आहे, पर्यावरण जे आहे त्या पर्यावरणाला टिकवून ठेवलं पाहिजे, पर्यावरणाला संतुलित राखलं पाहिजे, पर्यावरणाचं संतुलन राखलं पाहिजे. आणि मग ज्या वेळेला आपण संतुलन राखू त्यावेळेला आपल्याला पर्यावरणाचे जे नियम आहे ते नियम किंवा पर्यावरणाचं जे चक्र आहे हे चक्र त्यानुसार पर्यावरणाच्या किंवा निसर्गाच्या चक्रानुसार किंवा पर्यावरणाच्या चक्रानुसार ते चक्र फिरत राहील. पण जर मनुष्यानं जर हस्तक्षेप केला तर त्याचे विपरीत परिणाम एकाच मनुष्याला नाही तर संपूर्ण समाजाला भोगावे लागतात. आणि म्हणून पर्यावरणाचं जे तत्वज्ञान आहे हे आपल्याला समजून घेणे गरजेचं आहे. समजूनच घेणे गरजेचं नाही तर आपल्याला ते अंमलात आणणे सुद्धा गरजेचं आहे. आज जर आपण पाहिलं तर आज पर्यावरणाच्या नावावर फक्त दिखावापणा सुरू आहे. दरवर्षी आपण करोडो वृक्षांचं वृक्षारोपण करतो. पावसाळा आला की मग आपले फोटो सुरू होऊन जातात. मग मी आलो पाहिजे त्या फोटोमध्ये, मग मी आलो पाहिजे म्हणून पुढे 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 झाडं लावासाठी 100 माणसं, एक झाड लावासाठी 50 माणसं तिथं माती टाकायला किंवा ते झाड रुजवायला पुढे येतात. पण त्याच्या संवर्धनासाठी मात्र एकदाच फोटो काढणे संपलं, फोटो काढणं झालं की मग काय होतं की त्या झाडाकडे त्या वृक्षाकडे पूर्णतः दुर्लक्ष होतं. त्याच्या जवळून जाईन ते वाळत जरी दिसलं तरीही आपण त्याला जाऊन पाणी टाकणार नाही. का टाकत नाही? तेव्हा फोटो काढणारा नसतो, वर्तमानपत्रामध्ये तो फोटो जाणार नसतो, किंवा वर्तमानपत्रामध्ये तर सोडा आपला फोटो जर समजा कोणी काढायला लागलं तर पटकन आपण पुढे जातो.
फक्त दिखावेपणाची जी वृत्ती आहे, ही वृत्ती मनुष्याची निर्माण झाली आणि याचा परिणाम म्हणून काय झालं की पर्यावरणाचा ऱ्हास झाला. आज संस्कृती आपली बदलली. नैसर्गाला एक देवता मानण्याची पद्धती ती चालली गेली. आणि याला कारण जर आपण पाहिलं तर आज आपल्या देशामध्ये आधुनिकीकरण आणि औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात झालं. औद्योगिकरण झाल्यामुळे काय झालं, अनेक प्रकारचे कारखाने, उद्योगधंदे जमिनीवर बसले. त्यामुळे निसर्गाची तोड झाली किंवा वृक्षांची तोड झाली. मात्र त्या जागी नवीन वृक्षांची लागवड झाली नाही. आधुनिकीकरणामुळे काय झालं की प्रत्येक जण टापटीप राहायला लागला. म्हणजे ते दुसऱ्यांनी करावं, माझा त्याच्यात वाटा नसायला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका, अशी प्रकारची वृत्ती निर्माण झाली. आणि यामुळे मग काय झालं की फक्त ते दुसऱ्यांनीच करावं, सरकारने करावं, नगर परिषदेने करावं, नगरपालिकेने करावं, महानगरपालिकेनं करावं, ग्रामीण भागात ग्रामपंचायतने करावं, सरकारने करावं. आणि हा जो बदल आहे तो बदल फक्त आपण सांगावा, सरकारने करावं, आपण काहीच करू नये, आपण निष्क्रिय राहावं. अशा प्रकारचे जी ऐतखाऊ वृत्ती आधुनिकीकरणातून तयार झाली आणि यामुळे याचा परिणाम निसर्गावर झाला. याला पर्यावरणवाद म्हटलं. आणि आधुनिकीकरणाच्या माध्यमातून मग ते असे राहतात. श्रीमंत लोकांचं जे राहणीमान आहे ते राहणीमान आपण पाहतो, आपणही तसंच राहण्याचा प्रयत्न करतो. आधुनिकीकरण आहे. दुसरा राहतो म्हणून आपणही राहतो. आपण आपल्या खिशामध्ये एक दमडी असो नसो, आपणही तसंच राहण्याचा प्रयत्न करतो. आपलं काही कर्तव्य आहे हे प्रत्येकाने जाणून घेतलेलं दिसत नाही. आणि म्हणून औद्योगिकरणाबरोबर आधुनिकीकरणाचे जे काही प्रकार आहे किंवा आधुनिकीकरणाचा जो परिणाम आहे, हा परिणाम झाल्यामुळे पर्यावरणाकडे दुर्लक्ष झालं. आणि मानवी जीवनासमोर अनेक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपाच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या उभ्या राहिल्या. अनेक प्रकारचे आव्हानं उभी झाली. सामाजिक समस्या, सामाजिक प्रश्न निर्माण झाले. जीवनशैलीतील लोकसंख्या शास्त्रीय, सामाजिक आणि सांस्कृतिक अनियमित विसंगती पर्यावरणीय असंतुलनाला एक घातक आहे. आपली जीवनशैली सुद्धा आपण बदलवलेली आहे. आता याचा जर विचार केला तर बदल कालाय तस्मै नमः असं म्हटलं असतं. काळानुसार बदल झालाच पाहिजे. पण आपण काय केलेलं आहे, आपल्यामध्ये पाहिजे त्यापेक्षा जास्त आपण बदल घडवून आणले. म्हणजे बघा, आज जर समजा नैसर्गिक वातावरण आहे, त्या नैसर्गिक वातावरणामध्ये आपण 1 तास सुद्धा राहू शकत नाही. हे एक शोकांतिक आहे, बोलायला नाही पाहिजे, म्हणायला नाही पाहिजे, परंतु एक थोडंसं कुठेतरी म्हणून मग ते बोलणं आहे. आपण जर घरी जर समजा बसलो तर बसल्यानंतर आपल्याला काय पाहिजे, 10 मिनिट झाल्याबरोबरच आपल्या अंगाला घाम सुटायला लागतो, अंगभर धारा येत असतात, पंख्याशिवाय आपल्याला चालत नाही. आधुनिकीकरण, ती सवय आपण लावून घेतली. एसीची सवय असेल तर एसी असल्याशिवाय मनुष्याला चैन पडत नाही. एखाद्या वेळेला जर आपल्या घरची लाईन जर गेली, इलेक्ट्रिसिटी जर समजा खंडित झाली, मग त्यावेळेला आपले जे हाल होतात ते तुम्ही स्वतःचे अनुभव स्वतः जाणून घेतलेले बरे. म्हणजे आपण आपली जी जीवनशैली आहे त्या जीवनशैलीमध्ये काय केलेला आहे, बदल केलेला आहे. आपण त्या साच्यामध्ये टाकून ठेवलेला आहे. ॲडजस्टमेंट ज्याला म्हटलं जात असतं,
किंवा सोबत आपली जी जीवनशैली आहे ती जीवनशैली जर समजा समायोजनाच्या कार्याने जर समजा ठेवली, समायोजित जर समजा आपण जीवन जर जगायला सुरुवात केली, आपोआपच आपली रेजिस्टन्स पॉवर आहे, हा रेजिस्टन्स पॉवर आपला बरोबर वाढतो. मेहनती काम करणारे पटकन एखादी जड वस्तू असेल ती उचलतो. त्याच्यामध्ये असलेला जो पॉवर आहे तो पॉवर त्याला मदत करतो. आणि आपण जर समजा थोडंसे जर समजा जे काम केलं तर आपलं पूर्णच्या पूर्ण अंगच्या अंग दुखणं सुरू होऊन जाते. आता तुम्ही म्हणाल की हा माणूस फक्त म्हणजे टॉपिक सोडून दुसऱ्या टॉपिकवर चालला, असं नाही. आपण टॉपिकवरच आहोत. पर्यावरण जे आहे त्या पर्यावरणामध्ये हा भाग मोडतो. आणि पर्यावरणामध्ये काय केलं की आपण जीवनशैली जी आहे ती बदलवलेली आहे. आपले जे घर आहे ते घर कसे आहे, सिमेंट कॉन्क्रीटची घर आहे. स्लॅब सिमेंट कॉन्क्रीट जागोजागी. पूर्वी अशा पद्धती मातीचे घर होते. मातीचं घर जर पाहिलं तर मातीच्या घराचं एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे फारशी थंडी मातीच्या घरामध्ये लागू देत नाही. त्यानंतर उन्हाळ्यामध्ये ते थंड असतं, माती लवकर गरम येत नाही, थंड हवा चालतं, थंड राहतं. आणि पावसाळ्यामध्ये ते काय होतं की जर समजा पाऊस जर आला तर त्यावेळेला ते मातीचं घर जे असतं ते जंतुनाशक असतं. पावसामुळे जी चिडचिडपणा असतो किंवा म्हणजे त्या पाण्यामुळे जे चिडचिडपणा निर्माण होत असतो, त्यामुळे जे निसर्गामध्ये जे जंतू असतात हे जंतू शोषून घेण्याचं कार्य आपल्या घरातली माती करते. म्हणजे निसर्गात बघा किती मोठा पॉवर आहे, किती मोठी शक्ती आहे. आणि म्हणून मातीचे जे घर होते ते घर कसे होते, निसर्गाला सहकार्य करणारे होते, निसर्गाच्या नियमाशी मिळते जुळते होते. आपण निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध चाललेलो आहोत. विपरीत आपलं हे आहे. जीवनशैली सुद्धा आपली विपरीत आहे. आरट्या पार्ट्याची जीवनशैली आपली आहे. मग त्यामध्ये तेलकट खाणे, नॉनव्हेज खाणे किंवा इतर खाण्याची जी पद्धती आहे ती पद्धती आपली आहे. आणि यामुळे मग आपण काय करतो, हाय BP, टेन्शन, ब्रेन हॅमरेज, हार्ट अटॅक या वगैरे सारख्या ज्या काही बिमाऱ्या आहेत ती बिमाऱ्या आपण स्वतः लावून घेतो. निसर्गाचे जे नियम आहे, पर्यावरणाचे जे नियम आहे त्या नियमांचं आपण पालन करत नाही. आणि यातूनच मग काय होतं की आपण आपल्याकडे या समस्या ओढवून घेतो. फार मोठी लोकसंख्या आपल्या देशाची आहे. जर जगामध्ये जर पाहिलं तर मोठ्या लोकसंख्येचा देश म्हणून जगविख्यात देश भारत आहे. जगामध्ये ओळख आहे, बाकी गोष्टीमध्ये नाही. म्हणजे पण जगामध्ये एक मात्र ओळख आहे की भारताची लोकसंख्या जगात दुसऱ्या नंबरची आहे. 1 नंबरवर आपण जाणार आहोत, पोहोचणार आहोत, काही काळजी करू नका. आणि यामुळे काय होतं की वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक प्रश्न निर्माण होतात, अनेक सामाजिक समस्या निर्माण होतात. संस्कृतीमध्ये अनियमितता निर्माण होत असते, विसंगती निर्माण होते, पर्यावरणाचा संतुलन बिघडतं, पर्यावरणाचा ऱ्हास होतो. तर यामुळे मग काय होतं की वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात. आता या पर्यावरणाच्या चळवळीमध्ये आपल्याला पहिला एक भाग बघायचा आहे, तो म्हणजे भारतातील पर्यावरण चळवळीचा उदय. आता पर्यावरण चळवळीचा उदय कसा झाला? आता आधुनिक पर्यावरणवादाची सुरुवात 1960च्या दशकामध्ये झाली. 60 ते 70च्या जवळपास सुरुवात झाली. पर्यावरणाच्या ऱ्हासाविषयी वाढती जागरूकता आणि जनजागृतीमुळे बरेचसे उपक्रम, कार्यक्रम आयोजित करण्यात आले. कारण औद्योगिकरण जे आहे हे औद्योगिकरणाला फार मोठ्या प्रमाणात चालना मिळाली, औद्योगिकरणाची वाढ झाली.
आणि याचे परिणाम समाजाला भोगावे लागत असल्यामुळे पर्यावरणाची हानी किंवा ऱ्हास होत असल्यामुळे मग काय, त्याविषयी जी जागृती आहे ती लोकांपर्यंत पोहोचविणे, जनजागृती करणे, यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम सुरू झाले. कार्यक्रम आयोजित केले गेले. वेगवेगळे वर्तमानपत्र असेल, मासिक असेल, वार्षिकांक असेल, पाक्षिक असेल, अर्धवार्षिक असेल, या सर्व जे क्षेत्र आहे किंवा दूरदर्शन असेल, या सर्व क्षेत्राच्या माध्यमातून या पर्यावरणाच्या हानीबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी सन 1970 मध्ये अमेरिकन पर्यावरणाविषयी धोरण कायदा निर्माण केला, साक्षांकित केला. तेव्हापासून 22 एप्रिल हा दिवस संपूर्ण जगामध्ये वसुंधरा दिन, पृथ्वी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आपल्या देशामध्ये ही जागरूकता नाही. मग इतर देशांनी काही जर समजा साजरा करायला सुरुवात केली तर आपणही मग त्याच्यामागे साजरं करायला लागतो. एक मराठीमध्ये ग्रामीण भागातली एक म्हण आहे, लावण्यामागं धावणं. काय म्हटलं तर लावण्यामागं धावणं. त्यांनी केलं म्हणून आपणही धावायला लागतो. रिचर्ड निक्सन यांनी 1970 मध्ये पर्यावरणाविषयीचं धोरण कायदा तयार केला आणि तेव्हापासून 22 एप्रिल हा दिवस आपण काय करतो, वसुंधरा दिन म्हणून साजरा करतो. फक्त तो साजरा करतो, एकमेकांना व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, फोनच्या माध्यमातून असेल, हॅपी वसुंधरा दिन, अशा पद्धतीचे दिवस आपण साजरे करतो. मग हॅपी बस. 1972 मध्ये स्टॉकहोम येथे संयुक्त राष्ट्राच्या वतीनं मानव पर्यावरणाविषयी परिषद आयोजित केली आणि या परिषदेमुळे पर्यावरणीय समस्यांबद्दल अनेकांच्या मनामध्ये आपुलकी निर्माण झाली, स्वारस्य निर्माण झालं. 1980च्या दशकाच्या सुरुवातीस जर्मनी आणि अमेरिकेच्या हरित चळवळीने वसुंधरेचे रक्षण म्हणजे पृथ्वीचं रक्षण, जतन आणि संवर्धनाचं महत्त्व याबाबत जनजागृती करण्याचा महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 1980चं जे दशक आहे त्या दशकामध्ये जगामध्ये, भारतातच नाही तर जगामध्ये या पर्यावरणाच्या हानीमुळे जगावर एक सामाजिक समस्येचं प्रश्न निर्माण झाला, सामाजिक समस्या निर्माण झाली, पर्यावरण हानीचा प्रश्न निर्माण झाला. आणि त्यामुळे जर्मनी या देशाने आणि उत्तर अमेरिकेच्या हरित चळवळीने वसुंधरेचं रक्षण, पृथ्वीचं रक्षण करण्याकडे एक प्रकारचा कल निर्माण झाला. पर्यावरणाचं जतन करणे, संवर्धन करणे, या संवर्धनाचं जे महत्त्व आहे ते महत्त्व जनजागृतीच्या माध्यमातून समजून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि म्हणून मग यामुळे पर्यावरण चळवळ जगाच्या इतरही भागामध्ये पसरली. तुम्हाला सांगितलं आहे लावण्यामागं धावणं, इतरही भागामध्ये पसरली. मग आपणही तोपर्यंत आपल्याला जाग आलेला म्हणतात. बहुतेक जे विकसित राष्ट्र आहे, देश आहे, या देशांप्रमाणेच भारतीय समाजामध्ये संसाधनांबाबत असंवेदनशील आणि अनियंत्रित शोषणाची वृत्ती दिसून येते. जे निसर्ग आहे त्या निसर्गाच्या बाबतीमध्ये आपला भारतही मागे राहिला नाही पर्यावरण हानीच्या बाबतीमध्ये. आणि यामध्ये काय झालं की अनियंत्रित शोषण वृत्ती, पर्यावरणाचं शोषण केलं गेलं. भारतातील पर्यावरण चळवळ सुरू करण्याचं कार्य भारताने मग केलं. आपल्या अभिमुखता आणि उद्दिष्टांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण असल्याचं म्हणायला काही हरकत नाही.
या पर्यावरण चळवळीची जी काही कारण आहे, पर्यावरण चळवळ उभी असण्यामागे जी कारण आहे, हे कारण आपल्याला सांगता येतात. त्यामध्ये इतर चळवळीचे लक्ष विशिष्ट किंवा मर्यादित स्वरूपाचे असते आणि संपूर्ण मानवतेचे कल्याण हेच पर्यावरण चळवळीचं लक्ष आहे. आता पर्यावरण चळवळ का उभी झाली, तर मनुष्याचं हित साधणे, मानवाचं हित साधणे, पर्यायाने समाजाचं हित साधणे, मानवाचं कल्याण करणे, या दृष्टिकोनातून पर्यावरण चळवळ उभी झाली. त्याबरोबरच या चळवळीचं उद्दिष्ट व्यापक आणि सर्वसमावेशक आहे. ह्याच्या पर्यावरण चळवळ जी उभी झाली आहे, जगामध्ये जी पर्यावरणाची हानी होत आहे त्या हानीला थांबविण्याचं कार्य या चळवळीच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजे फक्त त्याचा फायदा फक्त एकाच व्यक्तीला, एकाच मानवाला होतो असं नाही, तर पूर्ण समाजाला होतो, जगाला होतो. आदिवासी, शेतकरी, स्त्रिया अशा वेगवेगळ्या कारणांसाठी दुर्लक्षित गटांना पर्यावरण चळवळीने आपल्या कक्षेमध्ये सामावून घेतलेलं आहे. जे आदिवासी लोक आहेत त्या आदिवासी लोकांना सुद्धा या पर्यावरण चळवळीच्या माध्यमातून जागृत करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना सुद्धा पर्यावरण चळवळीच्या माध्यमातून जागृत करण्याचा प्रयत्न केला. मग स्त्रियाही त्यापासून दूर नाहीत, त्यांनाही यामध्ये जागृत करण्याचा प्रयत्न केला. या चळवळीने पर्यावरण जतनाचा विषय मांडण्यासाठी अहिंसक परंतु दृढनिश्चित मार्ग अवलंबिला आहे. काय? अहिंसक मार्गाचा विचार या ठिकाणी करण्यात आलेला दिसून येतो. त्यानंतर पर्यावरण विषयक जी धोरणे आहेत ती तयार करताना आणि कायदे अंमलात आणताना सामूहिक हिताचा आधार घेण्यास सरकारला या चळवळीने भाग पडलाय. या चळवळी जर उभ्या झाल्या नसत्या तर जे कायदे आहे, पर्यावरण विषयक जे कायदे आहे, पर्यावरण समतोल राखण्याविषयीचे जे कायदे भारतामध्ये तयार झाले किंवा जगामध्ये तयार झाले ते झालेले नसते. त्यांच्या संवर्धनासाठी लागणारी जी धोरणं आहे ती धोरणं तयार झालेली नसती. आणि ही धोरणं तयार करण्यासाठी या पर्यावरण चळवळी ह्या कारणीभूत ठरल्या, महत्त्वाच्या ठरल्या. यामुळे कायदे अंमलात आले, सामूहिक हिताचा आधार घेतला गेला, ते समजून सांगण्यात आलं आणि त्यातून मग वेगवेगळ्या प्रकारची धोरणं आणि कायदे अंमलात आणले. त्या कारणांचा उहापोह आपल्याला करायचा आहे. आता पर्यावरणीय समतोलाला निर्माण झालेल्या धोक्यांची प्रतिक्रिया म्हणून पर्यावरण चळवळ उदयाला आली. पर्यावरण चळवळ का उभी आली, की जो पृथ्वीचा जो समतोल आहे, पर्यायाने निसर्गाचा जो समतोल आहे, हा समतोल डामाडोल झाला, असमतोल निर्माण झाला. आणि हा असमतोल निर्माण झाल्यामुळे समतोल निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून ही पर्यावरण चळवळ उभी झाली, हे एक कारण आहे. आणि याचे परिणाम जे आहे किंवा याचे वाईट परिणाम आहे, हे वाईट परिणाम लोकांवर होत राहिले किंवा होत आहे. आणि यामुळे मग काय झालं की पर्यावरणाचा समतोल राखण्याखेरीज दुसरा मार्ग मनुष्यासमोर उभा राहिला नाही. आणि त्यामुळे मग पर्यावरण चळवळी देशामध्ये म्हणा किंवा जगामध्ये उदयास आल्या. परस्पर संबंधित अपरिहार्य या चळवळी झाल्या. औद्योगिकरण असेल, शहरीकरण असेल, तंत्रज्ञानाचा अत्याधिक वापर या घटनांमुळे यामुळे वेगाने होणारा पर्यावरणाचा ऱ्हास हे चिंतेचं एक प्रमुख कारण बनलं. औद्योगिकरण, शहरीकरण मोठ्या प्रमाणात झालं, लोकांनी चिंताच केली नाही. झाडतोड होईल, जंगलतोड होईल, वृक्षतोड केली गेली याचा विचार केला नाही. मोठमोठे तंत्रज्ञान आहे, तंत्रज्ञानाचा वापर ते अत्याधिक स्वरूपामध्ये करण्यात आला.
आणि यातून मग पर्यावरणाचा ऱ्हास झाला. आणि हे एक पर्यावरणाचा ऱ्हास होणे एक चिंतेचं कारण आहे. लोकसंख्येच्या वेगवान वाढीमुळे नैसर्गिक स्रोतांचा अनिर्बंध वापर करण्यात आला. निसर्गामध्ये असलेले जे काही स्रोत आहे, तुम्हाला सांगितलं, रेती आहे, लाकूड आहे, किंवा निसर्गामध्ये असलेले जे काही खनिज पदार्थ आहे, वायू आहे, द्रव्य आहे, या सर्व गोष्टींचा जो वापर आहे तो वापर अनाठायी करण्यात आला आणि यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला. लोकसंख्येच्या वेगवान वाढीमुळे नैसर्गिक स्रोतांचा अनिर्बंध वापर होताना दिसून येत आहे. देशामध्ये आपल्या जी लोकसंख्या आहे, ही लोकसंख्या जर पाहिली तर 130 करोड लोकसंख्या, कोटी लोकसंख्या आपल्या देशाची आहे. आणि या 130 लोकांना लागणारी जी काही साधनं आहे, ती साधनं निसर्गातून मिळतात. तरीही लोकसंख्येची वाढ फार मोठी वेगाने होताना दिसून येते. जगण्यासाठी नैसर्गिक स्रोताशिवाय दुसरा एक पर्याय नसतो आणि यामुळे अनिर्बंध वापर निसर्गाचा होत गेला. जमीन असेल, पाणी असेल किंवा जैवविविधता असेल, यांच्याशी संबंधित प्रमुख समस्या समाजाच्या पर्यावरणीय संतुलनावर विपरीत परिणाम करत आहे. जंगलतोड, वायू प्रदूषण, सागरी आणि किनारी प्रश्न, मृदा म्हणजे मातीचं प्रदूषण, ज्याला धुपणी असं म्हटलं जातं, ते अशा वेगवेगळ्या समस्या ही पर्यावरणाच्या असमतोलाचे दृश्य परिणाम आहे, आपल्याला डोळ्याने दिसणारे परिणाम आहे. या क्षेत्रातील अभ्यासकांचे असे मत आहे की भारतातील पर्यावरण चळवळ ही विविध वैचारिक भूमिकांमधील वादाची परिणती आहे. या क्षेत्रामध्ये काम करणारे जे काही अभ्यासक आहे, हे काय सांगतात की भारतीय पर्यावरण चळवळ ही एक वैचारिक भूमिकांमधील वादाची परिणती आहे. यामध्ये वैचारिक वाद आहे. पर्यावरण आपोआपच आपली म्हणजे स्थिती सुधारते अशा पद्धतीचे विचाराचे काही लोक असेल. मनुष्य आणि निसर्गाच्या दरम्यानच्या परस्पर क्रिया ही चळवळीची मध्यवर्ती संकल्पना आहे. म्हणजे मनुष्य आणि निसर्ग यांचा समतोल राखणे ही एक पर्यावरणाच्या चळवळीची एक संकल्पना आहे. गांधीजींची ग्रामस्वराज्य ही संकल्पना ही एक पर्यावरण संतुलनावर आधारित आहे. सोबतच ही संकल्पना विवेकवाद आणि स्वयंपूर्णता या इथल्या माहितीतील मूळ धारणांशी निगडीत आहे. काय महात्मा गांधी यांची जी काही ग्रामस्वराज्याची संकल्पना आहे, हे एक निसर्गावर आधारित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मातीशी व्यक्तीने जुळून राहिलं पाहिजे, मातीशी व्यक्तींची जवळीक असली पाहिजे, ही धारणा महात्मा गांधींची होती. आणि आपल्या परिसरातील संसाधनाचा विनियोग करण्याचे उद्दिष्ट त्यामागे होते. आपल्याच परिक्षेत्रामध्ये जी पर्यावरणीय साधने होती, निसर्गाची जी नैसर्गिक साधनं होती, त्यांचा वापर करून वस्तूंचं उत्पादन केलं गेलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी महात्मा गांधींनी औद्योगिकरणाचा विरोध केला होता. गृहोद्योग, लघुउद्योग, कुटीर उद्योग यांना चालना देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. याविरुद्ध जहाल मार्क्सवादी तत्वज्ञानाच्या प्रतिमानात प्रकर्षाने आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानावरची निर्भरता आहे. पर्यावरणीय ऱ्हास हा सामाजिक विषमतेची परिणती असल्याची दृढ धारणा आहे. अशा प्रकारे पर्यावरणीय चळवळीची कारणे
केवळ पर्यावरणाशीच संबंधित नाही, तर ते आर्थिक आणि सामाजिक घटकांशी सुद्धा संबंधित आहे. काय? आर्थिक आणि सामाजिक घटकांशी सुद्धा संबंधित आहे. त्यानंतर पर्यावरण चळवळीच्या बाबतीमध्ये तिसरा एक मुद्दा आपल्याला स्पष्ट करता येतो, तो म्हणजे भारतातील महत्त्वपूर्ण पर्यावरणीय चळवळी. भारतामध्ये ज्या वेगवेगळ्या चळवळी झाल्या, पर्यावरणाच्या ज्या चळवळी झाल्या, त्या चळवळी जर पाहिल्या तर महत्त्वपूर्ण चळवळी आपल्याला काही पाहायला मिळतात. पर्यावरणीय चळवळ ही एकल स्वरूपाची नाही, एका बाजूचा विचार करणारी नाही. ही एक चळवळ व्यापक स्वरूपाची आहे. यामध्ये पर्यावरणीय आरोग्य, मानवाधिकार, आदिवासींचे हक्क, पर्यावरणीय स्त्रीवाद इत्यादी मुद्द्यांचा समावेश यामध्ये आहे. चळवळीच्या व्यापक कक्षेमध्ये ही चळवळ म्हणजे स्वतंत्रपणे झालेला पण एकमेकांशी संलग्न अशा आंदोलने आणि बंडखोरीची मालिका म्हणून समजून घेतली पाहिजे. ती कोणाच्या एकाच व्यक्तीच्या स्वार्थासाठी ती निर्माण झालेली चळवळ नाही, तर यामध्ये वसुदैव कुटुंबकम अशा प्रकारची संकल्पना या पर्यावरण चळवळीची आहे. संपूर्ण जगाशी संबंधित आहे, भारतीय समाजाशी संबंधित आहे. एकमेकांशी त्याचा संलग्नता आपल्याला दिसून येते. आंदोलने व बंडखोरीची मालिका म्हणून समजून घेतली पाहिजे. ही जी चळवळ आहे ती एक आंदोलन व बंडखोरीची मालिका म्हणून ती समजून घेतली पाहिजे. हर्ष शेट्टी यांनी पर्यावरणीय चळवळीशी निगडित 5 प्रमुख प्रकार सांगितलेले आहेत. जंगल आणि वनसंपदा हा एक प्रकार आहे. जमिनीचा योग्य वापर करणे. पाणी आणि धरण विरोधी चळवळ आहे. विविध प्रकारचे प्रदूषण विरोधी चळवळ आहे आणि सागरी स्रोतांविषयी संघर्ष. पर्यावरणातील काही महत्त्वपूर्ण चळवळी आपल्याला सांगता येतात. म्हणजे जंगल वनसंपदा असेल, जमिनीचा वापर असेल, पाणी असेल, धरण विरोधी असेल किंवा विविध प्रकारचे प्रदूषण विरोधी काम असेल, सागरी स्रोत असेल, याविषयीचे जे काही संघर्ष आहे, या संघर्षातून वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला चळवळी आपल्याला दिसून येतात. चिपको आंदोलन, वृक्षांचा ऱ्हास होऊ नये, अनाठायी वृक्षांची तोड होऊ नये म्हणून अशा पद्धतीचं बाजूच्या चित्रामध्ये बघा. हे जे आंदोलन आहे ते आंदोलन चिपको आंदोलन, झाडाला चिपकणे आणि तोडू न देणे, वृक्षांची तोड होऊ न देणे, हे चिपको आंदोलन म्हणून ओळखलं जातं. बघा या ठिकाणी चिपको आंदोलन म्हणजे वृक्ष जतन करणे, वृक्ष संवर्धन करणे. ही आपली जी परंपरा आहे, आपली जी संस्कृती आहे, ती संस्कृती टिकून ठेवण्याचं कार्य या माध्यमातून केलं जात असतं. आता चिपको आंदोलन जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याविषयीचं जर माहिती जर पाहिली तर काही गोष्टी आपल्याला या चिपको आंदोलनातून कळून येतात. चिपको आंदोलन हे एक वेगळ्या प्रकारची चळवळ आहे, एक अलग प्रकारची चळवळ आहे. या आंदोलनाची सुरुवात अमृतादेवी यांनी केली. हे आंदोलन सुरुवातीपासून शेवटपर्यंत गांधीवादी अहिंसेच्या तत्वानुसार करण्यात आलं. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचप्रमाणे ते महिलांच्या सक्रिय सहभागासाठी ओळखलं जात असतं. या चिपको आंदोलनामध्ये महिलांचा सर्वस्वी सक्रिय सहभाग होता. चिपको म्हणजे झाडाला आलिंगन देणे. बघा तुम्हाला या ठिकाणी ते दाखवता येईल. बघा हे जे आंदोलन आहे, झाडाला काय करणे, गोल चिपकणे किंवा जे आलिंगन देणे.
अशा प्रकारचं जे आंदोलन आहे हे आंदोलन चिपको आंदोलन केलं म्हणजे केलं गेलं. आणि यातून मग काय झालं की निसर्गाला वाचविण्याचं कार्य करण्यात आलं. विशेष म्हणजे या आंदोलनामध्ये महिलांचा सक्रिय सहभाग होता. हिमालयीन प्रदेशातील चमोली जिल्ह्यामध्ये मार्च काय जो आपला उत्तरेचा भाग आहे भारताकडील हिमालयाच्या ज्या काही पर्वतरांगा आहे या हिमालयीन प्रदेशातील चमोली जिल्ह्यामध्ये मार्च 1973 मध्ये सुंदरलाल बहुगुणा किंवा यांच्या नेतृत्वाखाली चिपको आंदोलनाच्या चळवळीला सुरुवात झाली. चमोली जिल्ह्याचा बराचसा भाग जंगलांनी व्यापलेला आहे. त्या ठिकाणी जंगल संपदा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तेथील रहिवाशांचे राहणीमान जंगलाशी निगडीत आहे. उपजीविकेचं साधन सुद्धा हे जंगलाशी निगडीत आहे. प्रामुख्याने शेती हे साधन आहे. वन उत्पादनावर ते काय करतात, आपली उपजीविका भागवतात. शेती, जंगलातील अन्न गोळा करणे आणि पशुपालन अर्थव्यवस्थेचे वर्चस्व त्या ठिकाणी आहे. त्यामुळे तेथील लोक जंगल उत्पादनावर मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून आहे. जंगलाच्या माध्यमातून काय मिळतं, वनौषधी मिळते. जंगलाच्या माध्यमातून त्यांना डिंक गोळा करता येतो, मध गोळा करता येतं, किंवा जंगलाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची जी काही पानं आहे ती पानं त्यांना मिळतात आणि त्याचा वापर औषधी म्हणून करण्यात येतो. म्हणजे अन्न शेती सुद्धा करणे, जंगलातील अन्न गोळा करणे, पशुपालन करणे आणि पशुपालन केल्यानंतर त्यांना तिथे जंगल असल्यामुळे त्यांच्या पशूंना चारा सुद्धा मिळतो. तरीही लोकसांख्यिकीय आणि आर्थिक कारणामुळे जंगलाचा असंयुक्तिक वापर होऊन जंगलतोड झालेली दिसते. औद्योगिकरण आणि विकासाच्या प्रक्रियेमुळे वाहतूक व दळणवळणाच्या साधनांमध्ये सुधारणा झाली. काय झालं की वाहतूक आणि दळणवळण यामुळे सुधारणा झाली आणि विकासामुळे जंगलातील मूळ रहिवाशांच्या हक्कावर गदा आली. तेथे असणारे जे काही मूळ रहिवासी होते, या मूळ रहिवाशांचं जे काही शेती क्षेत्र असेल किंवा उदरभरणाचं जे काही साधन असेल, जे पशुपालनाचं जे साधन होतं, ते साधन या जंगलतोडीमुळे नष्ट झालं. आणि ते पाहून मूळ रहिवासी संतप्त झाले आणि या चळवळीला सुरुवात झाली. कोणत्या चळवळीला? चिपको आंदोलनाला सुरुवात झाली. एप्रिल 1973 मध्ये जेव्हा कंत्राटदार किंवा जे काही ठेकेदार आहेत, ते ठेकेदार कामगारांसह मंडल या गावी ज्यांना राज्य सरकारने दिलेली जंगलाची जागा मोकळी करण्यासाठी आणि झाडे तोडण्यासाठी पाठविलं आणि ते पोहोचले, तेव्हा त्यांचा प्रतिकार करण्यासाठी, त्यांचा निषेध करण्यासाठी रहिवाशांनी झाडांना मिठी मारली, चिपको आंदोलन केलं. हा निषेध इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये घडला की याचा परिणाम म्हणून जे जंगलाची तोड करणारे जे ठेकेदार होते, कंत्राटदार होते आणि सरकारी जे अधिकारी होते, यांना माघार घ्यावी लागली. त्यांना ते तोडू दिले नाही, माघार घ्यावी लागली. या निषेधात गावातील महिलाही सहभागी झाल्या. या घटनेमुळे जंगलतोड विरोधामध्ये निषेध करणाऱ्या अशाच प्रकारच्या इतर अनेक गटांचं मनोबल वाढलं. यामुळे काय झालं की या भागातले जे लोक आहेत त्या लोकांचं मनोबल वाढलं आणि हे जे मनोबल आहे, हे मनोबल वाढविणारे जे एकमेव कारणीभूत व्यक्ती जर असेल तर सुंदरलाल बहुगुणा. बघा, तुम्हाला या चित्रामध्ये हे जे दिसत आहे हे सुंदरलाल बहुगुणा आहे आणि त्यांनी काय केलेलं आहे
की जे चिपको आंदोलन आहे, हे चिपको आंदोलन हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या लोकांमध्ये घडवून आणलं. अशा प्रकारे हे चिपको आंदोलन एक पर्यावरणाची जागृती किंवा पर्यावरणाच्या बाबतीमध्ये निर्माण झालेली एक चळवळ म्हणून आपल्याला सांगता येते. त्यानंतर दुसरी एक चळवळ आपल्याला सांगता येतो ते म्हणजे नर्मदा बचाव चळवळ. जवाहरलाल नेहरू धरणांना आधुनिक भारताची मंदिरे म्हणून ओळखत असायचे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनेक धरणांचे प्रकल्प मंजूर झाले होते. धरण बांधण्यामागील त्यांचा चांगला हेतू होता, हा आपल्याला नाकारता येत नाही. आपण धरण बांधले म्हणजे चुकीचं काम केलं असं आपण म्हणू शकत नाही, कारण ते पाणी, धरणाचं पाणी शेतीला पुरवणार होतं, शेतीपर्यंतच जाणार होतं. परंतु मात्र त्या धरण बांधल्यामुळे जी गावोच्या गावं उठली त्यांचं मात्र विस्थापन केलं नाही किंवा त्यांना जी योग्य जी घरं आहे ती घरं बांधून दिली नाही, योग्य जागा मिळवून दिली नाही. हा एक त्यामागचा एक नर्मदा बचावचा एक उद्देश होता. म्हणजे धरणे बांधण्याचा अपरिहार्य परिणाम यामध्ये झाला आणि गावाच्या गाव उठल्यामुळे गावांचं विस्थापन झालं. आणि यामुळे काय झालं की त्या ठिकाणी असणारे जे काही आदिवासी लोक आहे, या आदिवासी लोकांचं जीवन नष्ट झालं. त्यांच्या जमिनी गेल्या, म्हणजे शेतीचं साधन गेलं, त्यांना त्यांचं राहण्याची जागा गेली, घर गेलं, सर्व गेलं. आणि त्यांना पाहिजे तसा जो मोबदला आहे तो मोबदलाही मिळाला नाही. म्हणजे काय की काही लोकांच्या भल्यासाठी, काही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शेकडो लोकांचं नुकसान झालं. आणि हे नुकसान झाल्यामुळे मेधा पाटकर यांनी नर्मदा बचाव आंदोलन केलं आणि या माध्यमातून पर्यावरणाचं जे काही एक चळवळ आहे ती चळवळ उभी केली. या नर्मदा बचावामुळे काय झालं की जे नदीचा जो प्रवाह आहे त्या प्रवाहामध्ये जे असणारे जे काही जलचर प्राणी होते त्या प्राण्यांवर उपजीविका करणारे आदिवासी होते, त्यांचा असणारा जो व्यवसाय होता तो थांबला. आणि म्हणून हे सरदार सरोवर डॅम जे आहे, हे जे धरण आहे, हे धरण नर्मदा नदीवर बांधलेलं आहे. आणि त्यातून जे विस्थापित लोक आहे, विस्थापनाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न सोडविण्याकरिता त्यांच्या हातातला असणारं जी काही मजुरी आहे किंवा जे त्यांना जो मोबदला आहे तो मोबदला मिळवून देण्याकरिता हे आंदोलन उभं केलं. आता नर्मदा ही पश्चिमेकडील सर्वात मोठी नदी आहे. आपल्याकडचा पश्चिमचा जो भाग आहे, मुंबईकडचा भाग, मुंबई गुजरातकडचा भाग, हा पश्चिमकडचा भाग. आणि या भागामध्ये सर्वात मोठी नदी म्हणजे नर्मदा नदी. आणि या नदी तीराच्या लगत आदिवासी आणि ग्रामीण लोक मोठ्या प्रमाणामध्ये राहतात. नर्मदा नदीवर सरदार सरोवर प्रकल्प उभारल्यास महाराष्ट्र आहे, गुजरात आहे किंवा मध्य प्रदेश आहे, या 3 राज्यांना फायदा होईल असं सांगितलं गेलेलं होतं. बहुचर्चित आश्वासक बहुकोटी प्रकल्पांमुळे सरकारला मोठा महसूल मिळेल. शेजारील वस्ती, खेडी व शहरे यांना या धरणांमुळे वीज आणि पाणी मिळेल. आजूबाजूच्या शेतीलाही पाणी मिळेल. हा एक समर्थकांचाच दावा होता, म्हणजे पंडित नेहरूंचाच दावा होता. त्यांचे समर्थकही ते बोलून दाखवतच आहे. आणि मात्र त्यांनी जे घडून आलेलं जे विस्थापन आहे त्या विस्थापनाकडे दुर्लक्ष केलं.
म्हणजे ज्यांची घरदार तुटली किंवा शेतजमीन तुटली, शेतजमीन गेली, घरदार गेले, त्यांच्याकडे मात्र दुर्लक्ष झालं. म्हणजे या धरणामुळे मूळ आदिवासींची जी उदरनिर्वाहाची जी व्यवस्था होती ती पूर्णपणे कोलमडली, नष्ट झाली. आणि विस्थापितांना एक धोका निर्माण झाला. तेव्हा त्यांना अशा मोठ्या स्वरूपाच्या प्रकल्पाला एकत्र येऊन विरोध करण्याची गरज भासली. आणि मग अशा वेळेला मेधा पाटकर यांनी काय केलं की एकत्र येऊन म्हणजे हे जे नर्मदा बचाव आंदोलन आहे ते सुरू केलं. 1985 मध्ये मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली नर्मदा बचाव आंदोलन, NBA नर्मदा बचाव आंदोलन ही एक महत्वाची संघर्ष चळवळ उभी राहिली. लवकरच ही आंतरराष्ट्रीय चळवळ बनली आणि धरण बांधण्याविरुद्ध भारतातील तसेच परदेशातील हजारो कार्यकर्ते एकत्र आले. म्हणजे हे धरण होऊ नये याकरिता आपल्या देशातील वेगवेगळे जे काही कार्यकर्ते आहे, नर्मदा बचाव आंदोलनामध्ये जे सहकारी कार्यकर्ते होते ते एकत्र आले. आणि ऑक्टोबर 1994 मध्ये मेधा पाटकर यांनी 3 राज्य सरकारांना दबावात आणलं. 3 राज्य सरकारांवर दबाव आणण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन केले. या चळवळीमुळे वीज निर्मितीसाठी पर्यायी पद्धतीचा वापर, तसेच विस्थापितांचे योग्य पुनर्वसन, उदरनिर्वाहासाठी उपलब्ध साधने या मागण्या त्यांनी पुढे केल्या. जर तुम्हाला जर समजा नर्मदावर जर समजा सरदार सरोवर जर समजा उभं करायचं जर असेल तर पहिले उदरनिर्वाहाचं साधन तेथील लोकांना उपलब्ध करून द्या. त्यांचं विस्थापन जे झालेलं आहे त्याचं पुनर्वसन करा. त्यांना त्यांची जी काही शेती गेली असेल ते शेतीच्या व्यतिरिक्त त्यांना उत्पन्नाचं साधन उपलब्ध करून द्या. या मागण्या मेधा पाटकर यांनी पुढे केल्या. आणि नर्मदा बचाव आंदोलनाद्वारे शाश्वत विकासाचा विषय ऐरणीवर आला. म्हणजे खऱ्या अर्थानं आपला विकास होत आहे किंवा नाही हा भाग पुढे आला. या आंदोलनाने विकासाच्या बद्दलच्या धोरणात्मक निर्णयाच्या वैधतेबद्दल आणि तिच्या उपयोगितेवर प्रश्नचिन्ह उभे केले. नर्मदा बचाव या माध्यमातून, या आंदोलनाच्या माध्यमातून देशाचा विकास करत आहे की लोकांना संकटाच्या काहीमध्ये किंवा समस्यांच्या काहीमध्ये ढकलत आहे, हा एक मुद्दा उपस्थित झाला. आणि त्या माध्यमातून काय झालं की मानवजातीचं कल्याण सुनिश्चित करण्यासाठी आधुनिकतावादी समाज आपल्या मागण्या आणि आवश्यकतांमध्ये जशा प्रकारे बदल करत आहे त्याला अनुसरून पर्यावरणीय चळवळींना देखील नवे आयाम मिळत आहे. आता हे जे आंदोलन घडून आले, या आंदोलनाच्या माध्यमातून मानवजातीचं कल्याण सुनिश्चित होत आहे किंवा नाही याचा पहिला विचार करणे महत्त्वाचे. फक्त आधुनिकतावादी जर समजा रचना तयार केली तर त्यामुळे पर्यावरणाची हानी मोठ्या प्रमाणात होऊ शकते, मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकते. आणि त्यामुळे पर्यावरणाला वाचविणे हे एक महत्त्वाचा घटक आहे. हे आपल्या देशातील लोकांसमोर आलं, समाजासमोर आलं, भारतीय समाजासमोर हे तत्व आलं. हा एक विशिष्ट नवीन आयाम चळवळींना कळला. आपण हा जो पाठ आपण पाहिला किंवा हे जे चॅप्टर आपण पाहिलं, प्रकरण पाहिलं, यामध्ये आपण सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक चळवळ यातील एक फरक समजून घेतला.
सामाजिक चळवळीमुळे सामाजिक परिवर्तन घडून येते, सामाजिक बदल घडून येतो. आणि त्यामध्ये महिला चळवळ, शेतकऱ्यांची चळवळ, कामगारांची चळवळ आणि पर्यावरणाची चळवळ, या चारही चळवळी आपण या माध्यमातून पाहिल्या. चारही चळवळीच्या बाबतीमध्ये आपण माहिती जाणून घेतली आणि या सर्व चारही चळवळी सध्याच्या काळातही सुसंगत आहे, एकमेकांशी निगडित आहे. तर या ठिकाणी आपलं एक प्रकरण आपलं संपलेलं आहे. 5वं प्रकरण जे आहे ते संपलेलं आहे. त्यानंतर आपल्याला 6व्या प्रकरणाकडे जायचं आहे. त्याच्या अगोदर आपल्याला एक कृती तुमच्या समोर आहे, ती म्हणजे तुम्ही ग्रेटा थनबर्ग विषयी ऐकलं आहे का? बघा, तुम्ही ग्रेटा थनबर्ग विषयी ऐकलं आहे का? तिच्या आंदोलनाच्या प्रभावाविषयी चर्चा करा. चर्चा नाही केली तरी चालेल, पण तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून, नेटच्या माध्यमातून तुम्ही ग्रेटा थनबर्ग याविषयी, हे जे आंदोलन, त्या आंदोलनाविषयी माहिती जाणून घ्या. त्यानंतर शिल्पा बल्लाळ यांनी लकीर के इस तरफ ही फिल्म काढलेली आहे. यांची आहे, शिल्पा बल्लाळ यांची लकीर के इस तरफ हा एक सिनेमा आहे, पिक्चर आहे. तो पिक्चर पहा. वर्गात चर्चा नाही केली तरी चालेल, पण तो पिक्चर सर्च करा आणि तो पहा. तर अशा प्रकारे आपण सामाजिक चळवळी, भारतातील सामाजिक चळवळींचा विचार केला.